रणवीर, बस सायमा, पुरे झाली आमची थट्टा. आता आम्हाला या विषयावर कुठलीही चर्चा नको. आम्हाला देवयानीचे कुठलेही उपकार आमच्या डोक्यावर नकोत. बाळ देण्याच्या नुसत्या निर्णयावर एवढं आकांडतांडव झालं तर विचार करा बाळ दिल्यावर काय महानाट्य होईल. एवढा मोठा निर्णय घेताना आम्हाला विचारावंसं नाही वाटलं तुला? सांग ना, काय ठरवलं होतंस तू? यापुढे आपण एकमेकांच्या बरोबर संसार करायचा, एकमेकांच्या साथीने, आणि तूच मागे फिरलीस. देवयानी, तू आमचा विश्वासघात केलास. नाही विक्रम, मी तुझा विश्वासघात नाही केलाय. प्लीज मला समजून घे. मी जे काही केलं ना ते प्रिया वहिनींसाठी आणि आपल्या घरासाठी केलंय. घरासाठी आणि आमच्यासाठी? आमचा विचार नाही करावासा वाटला? घराचं हित लक्षात घेताना आमचं हित नाही बघावंसं वाटलं तुला? सांग ना. विक्रम, त्यावेळीची परिस्थितीच तशी होती. मला दुसरं काहीच सुचलं नाही. प्रिया वहिनींची बाळासाठीची तडफड मला नाही पावली आणि म्हणून मी तो निर्णय घेतला. या सगळ्यामध्ये आमचा विचार सुद्धा करावासा नाही वाटला तुला? सांग ना, का इतरांचं सुख तुला जास्त प्रिय आहे? बरोबर आहे म्हणा, आम्हाला आमच्या बाळाविषयी कुठे प्रेम आहे? आम्ही त्याच्यासाठी जगतच नाही ना. देवानी एक लक्षात ठेव, शेवटी आम्ही तू जे म्हणशील तेच करू, पण तरी सुद्धा त्या बाळावर जेवढा तुझा हक्क आहे ना तेवढाच हक्क आमचाही आहे. आणि आम्हाला विचारल्याशिवाय बाळाच्या बाबतीत तू कुठलाही निर्णय घेऊ शकत नाहीस. तू प्रिया वहिनींची अवस्था पाहिलीस. बाळ होत नाही म्हणून त्यांची काय मनस्थिती झाली याचा विचार केलास? देवयानी, ते बाळ म्हणजे आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे. आपण दोघांनी पाहिलेलं स्वप्न आहे ते. आपल्या प्रेमाचं प्रतीक माझ्याच पोटात वाढतंय. हा निर्णय घेताना मला काय वाटलं असेल याचा विचार कर ना. मी प्रिया बहिणींना वचन दिलं आणि आता ते नाही मोडू शकणार. प्लीज मला समजून घे विक्रम. मी तुझा विश्वासघात नाही केलाय. मी फक्त प्रिया वहिनीचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न केलाय. अमोल मॅनेजमेंट करायचं म्हणतोय. अरे वा, गुड. कुठल्या इन्स्टिट्यूटला ऍडमिशन घेतोय? SD मीरचंदानी असं काहीतरी नाव म्हणत होता. काय? SD मीरचंदानी इन्स्टिट्यूट? हो, हेच नाव घेतलं. अगं अभिलाषा, तुला कल्पना तरी आहे का किती महागडी इन्स्टिट्यूट आहे ती? अनेक मोठ्या मोठ्या श्रीमंत माणसांची मुलं तिथं शिकतात. आपल्यासारख्यांना परवडणारं नाही ते. अहो, असं काय करता? त्याची इच्छा आहे ना. हो, मान्य आहे मला, त्याची इच्छा आहे. पण अभिलाषा, तिथल्या डोनेशनचा आकडा जरी ऐकला ना तरी डोळे पांढरे होतील. आणि त्यात वर्षाला 5-7 लाख रुपये फी. नाही, आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांना हे परवडणार नाही. हो, मला हे सगळं कळतंय, पण अमोलने त्याच्या करिअरचा इतका महत्वाचा निर्णय घेतलाय. त्याला नाव उमेद करून कसं चालेल? शिवाय त्याचे मित्रमैत्रिणी तिथेच ऍडमिशन घेणार आहेत, अगदी केतकी सुद्धा. घेऊ दे ना, त्याच्या मित्रमैत्रिणींना हवी तिथे ऍडमिशन घेऊ देत. पण अभिलाषा, आपल्याला आपला अंथरूण पण पाय पसरायला नकोत का? हो, असं काय करताय? आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का? आहे ना, दुसरा पर्याय आहे. अनेक चांगल्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहेत. त्यांची एंट्रन्स एक्झाम असते, ती पास झालं तर तिथे ऍडमिशन मिळते. तुम्हाला वाटतं अमोल ऐकेल? का नाही ऐकणार? मी समजावीन त्याला. अभिलाषा,
अमोलनी जर का स्वतःच्या हिमतीवर ॲडमिशन मिळवली ना तर जास्त आनंद होईल आपल्याला. आपल्या आवडीसाठी मुलांना अजून किती परीक्षा द्याव्या लागणार आहेत देव जाणे. आधीच एकीला गमावून बसलोय. याच टेन्शनमध्ये जर अमोलने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर. ए अभिलाषा, असं काहीतरी बोलू नकोस का? हे बा, असं काही होणार नाहीये. माझंच चुकलं. मी उगाच त्याला त्या महागड्या हॉस्टेलवर ठेवलं. तिथे राहिल्यामुळे तो सुद्धा आता श्रीमंत बापाचा लेक असल्यासारखं वागतोय. हे बघ, तू काळजी करू नकोस. मी बोलतो त्याच्याशी, समजावतो मी त्याला. अगं, अमोललाही चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन मिळू शकते. पण अभिलाषा, हीच योग्य वेळ आहे. अमोलला आपल्या आर्थिक परिस्थितीची आणि या जगातल्या कॉम्पिटिशनची जाणीव करून द्यायची हीच योग्य वेळ आहे. अरे हो, नाही म्हणजे बाहेर काय नाही, नेहमीच. अमोल, मी नंतर फोन करते तुला. बाय. हे बघ, आज ना रात्रीचं जेवण बाहेरनं मागवून घे, ओके? कारण काय माहितीये ना, डॅडी बाहेर गेलेत ना, त्यांना उशीर होणार आहे यायला. मग ते येताना जेवूनच येतात आणि मी पार्टीला चालले आहे, मग जेवण बनवलं नाहीये. ओके, चल बाय. मम्मा, तू कशाला एवढी काळजी करतेस? डोंट वरी, मी माझं बघून घेईन काय ते. जेवायचं असेल तर जेवेन, नाही तर नाही सुद्धा जेवणार. आणि असं काय फरक पडतो मी जेवले काय आणि नाही जेवले काय? तू तुझी पार्टी एन्जॉय कर. बाय. केतकी, केतकी, तू असं इमोशनल ब्लॅकमेल करणं बंद करणार आहेस का जरा आता? तुला काय वाटतं ग, तुझ्या अशा नाटकांपायी आम्ही आमचा निर्णय बदलू? अजिबात नाही. मम्मा, इमोशनल ब्लॅकमेल वगैरे काय? छे, ज्या लोकांना इमोशन्सच नाहीत त्यांना काय ब्लॅकमेल करणार मी? केतकी, तुझ्या वडिलांनी जो काही निर्णय घेतलाय ना तो करेक्ट आहे. तू ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतर तुझ्यात शिस्त येईल, कळलं? आई वडिलांशी कसं वागायचं, कसं बोलायचं हे कळेल जरा तुला. मम्मा, डॅडचं डिसिजन काही असू दे, मी ऑस्ट्रेलियाला जाणार नाहीये. असंही तुम्हाला सांगून काय फायदा? तुम्हाला माहिती किती मिस करायची मी तुम्हाला तिथे. खरं सांग मग, मनापासून एकदा तरी माझी आठवण आली होती का ग? केतकी, तुला कितीदा सांगितलंय ग मी, हे असले बावळटासारखे मूर्खासारखे विचार करणं बंद कर म्हणून. आम्ही बिंडोक आहोत का तुला तिथे पाठवायला? कशासाठी पाठवतोय आम्ही तुला तिथे? तुझ्याच करिअरसाठी ना. समाजात तुझं काहीतरी, तुझी काहीतरी प्रत असावी असं आम्हालाही वाटतं ना. तू मोठी व्हावीस असं आम्हालाही वाटतं, म्हणून पाठवतोय ना तुला तिथे आम्ही. वाव, अमेझिंग मम्मा. काय एक्सक्यूज शोधून काढलीस तू मला घरातून बाहेर काढण्याची. सॉलिड. तुम्ही एक काम का नाही करत? तुम्ही मला सरळ सांग, हे बघ केतकी, तू परत बोर्डिंगला निघून जा. काय ना की आम्हाला आमच्या स्टाईलने आयुष्य जगायची सवय झाली आहे. तू वेगळाच येणार, मध्ये कटकट कटकट करणार, त्याच्यापेक्षा तुला परतच निघ. शट अप, शट अप, प्लीज शट अप. आयुष्य कसं बोलावं हे सुद्धा कळत नाही तुला. जाऊ दे ना, मी माझा वेळ का वाया घालवते तुझ्याशी बोलण्यात? काय कामाचं कुठपर्यंत आलं? नताशाचा शोध लागला की नाही? अजून नाही? का नाही लागला? लवकरात लवकर तिचा शोध घ्या. रणवीराजे, कुणाचा शोध घेताय? नताशाचा? साईमा, आम्ही करतो ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगायलाच हवी का? नताशाचा शोध लागत नाही म्हणून तुम्ही वैतागलेले आहात ना रणवीरराजे? नताशाचा शोध तुम्ही जरूर घ्या, पण तिनं तुम्हाला फसवलं म्हणून नव्हे, तर देवयानीला तिनं मारण्याचा प्रयत्न केला ना म्हणून. आणि आता तर तुम्हाला स्वतःचं मूल मिळणार आहे ना? साईमा, आम्हाला जी गोष्ट पटत नाही त्यासाठी आमच्यावर जबरदस्ती करू नका. प्रियदर्शनीना मूल जर झालं नाही ना रणवीर,
तर आपला खोटेपणा आता जगजाहीर होईल, म्हणून त्यावर हा एकच उपाय आहे. जिथं आम्ही देवयानीचा स्वीकार करत नाही तिथे तिच्या मुलाचा स्वीकार करण्याचा प्रश्नच येत नाही. आमचा निर्णय पक्का आहे. तुम्ही तुमचा निर्णय जाहीर केलाय ना, मग आता आम्हीही निर्णय सांगतो तो ऐका. देवयानीचं मूल प्रियदर्शनीकडेच राहील आणि ते तुमचंच मूल म्हणूनच वाढेल. आम्ही जिवंत असेपर्यंत आमचा निर्णय हा अंतिम राहील, हे तुम्ही लक्षात ठेवा रणवीरराजे. हाँ केतकी बोल. एवढ्या रात्री का फोन केलास? अरे अमोल सॉरी, मगाशी ॲक्च्युली फोन ठेवावा लागला, मम्मा आली होती म्हणून. मग बोल ना. एनिथिंग स्पेशल? काही नाही रे, सहजच फोन केला होता, तुझ्याशी बोलावं असं वाटलं म्हणून. केतकी, तुझा मूड ठीक आहे ना? नाही म्हणजे आत्ता फोन केलास म्हणून विचारतो. अमोल, मम्मा आणि डॅड मला ऑस्ट्रेलियाला पाठवत आहेत फर्दर स्टडीजसाठी. व्हॉट? ऑस्ट्रेलियाला? हे ग्रेट यार, कॉंग्रॅट्स. तू अब्रॉडला जाणार ना? हो. अरे यार क्या बात है यार, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. अमोल, मला नाही जायचंय रे, इथेच राहायचंय मला मम्मा आणि डॅड बरोबर. कळतंय का तुला? काय मूर्ख आहेस का तू? डोकं ठिकाणावर आहे ना? अगं फॉरेन इन्स्टिट्यूट मध्ये शिकण्याची संधी अशी सहजासहजी नाही मिळत कोणाला. अगं भले भले तडफडतात तिकडे जायला. कमॉन केतकी, ही संधी तुला मिळतेय. कमॉन डू इट यार. अमोल, मला कुठेच जायचं नाहीये, इथेच राहायचंय मला. कळतंय का तुला? अरे मी आजपर्यंत नेहमी मॉम डॅड पासून लांबच राहिले, आता मला त्यांच्या बरोबर इथे राहायचंय रे. नाही जायचंय मला ऑस्ट्रेलियाला. अगं पण का? इथे तर सगळंच वेगळं आहे. मी मॉम अँड डॅडला सांगतोय की मला हॉस्टेलवरती राहायला जायचंय, पण ते मलाच नाही पाठवत आहे. आणि तुला मस्तपैकी चांगलं जायला मिळतं, तो तू जात नाहीये. काय यार अमोल, तुला माहित नाही, यू आर व्हेरी लकी. तुझे मॉम डॅड, त्यांना सारखा तू तुझ्या नजरेसमोर हवा असतोस. इथे आमच्याकडे सगळं उलटच आहे. 2-2 दिवस आम्ही एकमेकांचे चेहरे सुद्धा बघत नाही, माहितीये तुला? दोघंही आपापल्या कामात कायम बिझी. केतकी, अगं हे सगळं ते तुझ्या करता करतायत ना, आणि ते सतत बिझी असल्यामुळेच तर तू एवढं मस्त लाईफ, एवढी रॉयल लाईफस्टाईल जगतेस. अगं केतकी, अशी लाईफस्टाईल आणि असं स्टेटस सहजासहजी नाही मिळत कोणाला. अगं काहीतरी कमवण्याकरता गमवायला लागतंच ना. हे बघ, ते तुझ्या करता हे सगळं करतात, म्हणजे तुलाही त्यांचं ऐकलं पाहिजे. ओके, जा ऑस्ट्रेलियाला. हे बघ अमोल, मला काही ऐकायचं नाही. मी ठरवलंय, मी ऑस्ट्रेलियाला जाणार नाही. अगं वेडी आहेस का तू केतकी? काय सारखं तेच तेच बडबडतीयेस? अगं करिअर बघ, करिअर. अगं लाईफ बनेल तुझं तिकडे. डोंट यू अंडरस्टँड यार? तुला सारखं तेच इथे इथे, मी इथे राहून कंटाळलोय. केतकी मूर्खपणा करू नकोस, तू जा तिकडे. ठीक आहे, मी जाईन, पण एका अटीवर. तू सुद्धा यायचंस माझ्याबरोबर. ओके? केतकी, मला आवडलं असतं का तिकडे यायला? आणि आपल्या नशिबात कुठे यार फॉरेनचं एज्युकेशन? मी इथल्याच कुठल्या तरी फडतूस कॉलेजमध्ये शिकणार. तुला चान्स मिळतो तर जा केतकी, कम ऑन. नाही ना याला जमणार तुला. तू सुद्धा ना माझ्या मॉम डॅड सारखाच आहेस. केतकी, हे बघ, ओके चिल, रागवू नकोस. एक काम करूया, तू उद्या मला भेट, मग आपण सविस्तर बोलू. ओके? ओके, चल बाय. बाय, गुड नाईट. गुड नाईट. तू जे काही करतेस ते क्वचितच कोणीतरी करेल. या घरासाठी आणि प्रियदर्शिनींसाठी तू जे काही करायचं ठरवलंयस ते ऐकून तुझ्याबद्दलचा आदर खूप वाढलाय. देवयानी, तू आपल्या आईपणाचं बलिदान देतेस. आम्ही तुला ओळखू शकलो नाही. आम्ही तुझ्याशी जे काही वागलो ना, त्यासाठी पुन्हा एकदा माफी मागतो.
नाही साईमा, प्लीज असं बोलून मला लाजवू नका. साईमा, मी जे काही केलं ते या आपल्या घरासाठी केलं. माझ्या कर्तव्यांची जाणीव करून देताना तुम्हीच म्हणाला होतात ना, यापुढे माझं प्रत्येक पाऊल या घराच्या सुखासाठीच पडलं पाहिजे. तेच केलं मी साईमा. माझ्या निर्णयामुळे जर प्रिया वहिनींचं दुःख कमी होणार असेल तर त्यात मला आनंदच. या घराच्या सुखापुढे माझ्या त्यागाचा मी कधीच विचार करणार नाही. दिव्या, तुझ्या या त्यागाबद्दल आम्ही सदैव तुझे ऋणी राहू. मकरन, हां अरे मी काय म्हणत होते, म्हणजे बरेच दिवस सांगायचं म्हणत होते पण राहूनच जात होतं सारखं. कशाबद्दल वहिनी? अरे मी देवीला ना नवस बोलले होते देऊसाठी. देव खरंच एवढ्या मोठ्या संकटातनं वाचली आहे, मरणाच्या दारातनंच परत आली आहे. आता हा नवस पूर्ण करायला हवा. आपण सगळे मिळूनच देवीच्या दर्शनाला जाऊया. खूप दिवस मनात आहे माझ्या. खरंय, देव त्या अपघातातून वाचली हा खरंच दैवी चमत्कारच म्हणाला आम्हाला. वहिनी, आपण नक्की नवस पूर्ण करूया. तू देऊला विचारलंस का ती येणार आहे का आपल्या बरोबर? मलाही असंच वाटत होतं. पण मग विचारलंस का तू देऊला? हो, मी आणि अभिलाषा गेलो होतो देऊकडे, बोललो तिच्याशी. मग काय म्हणाली ती? कशी आहे ती? अगदी मजेत आहे. सगळ्यांची आठवण काढते, सगळ्यांबद्दल विचारत होती अगदी आठवणीने. आणि सांगत होती साईमा तिला आता अगदी तळहाताच्या फोडासारखे जपतात. तिने जरा एक इच्छा बोलून दाखवायचा अवकाश की लगेच तिची इच्छा पूर्ण होते. बरंच काही काही सांगत होती असं. मी तिला सांगितलं माझ्या नवसाबद्दल. मग काय म्हणाली? येते ना ती आपल्या बरोबर? अरे तिच्या कितीही मनात असलं ना तरी साईमांना विचारायला पाहिजे असं म्हणा. आणि अशा परिस्थितीत साईमा तिला येऊ देतील की नाही आपल्याबरोबर शंकाच वाटते मला जरा. अरे इतक्या जपतात ना त्या तिला, मग तिला त्या पाठवतील की नाही कोण जाणे. तसं बघायला गेलं तर साईमांचंही बरोबर आहे ना वहिनी. देव नुकतीच कुठे हॉस्पिटलमधून परत आली आहे. त्यात आता तिला स्वतःबरोबरच तिच्या बाळाचीही काळजी घ्यायला हवी. कारण खरं तर ना या सगळ्यावर माझा विश्वासच बसत नाहीये. म्हणजे ज्या परिस्थितीत देऊचं लग्न झालं ते पाहता राजेश्री कुटुंबियांनी आता तिला मनापासून स्वीकारलंय. देव खूप आनंदात आहे. हे सगळं एखाद्या स्वप्नातल्यासारखंच वाटतंय. खरंय, खरंच हा दैवी चमत्कारच म्हणायला हवा. पण वहिनी, याचं सगळं श्रेय आपल्या देऊला आहे. बघता बघता तिने साईमांचं मन जिंकलं. मला खात्री आहे वहिनी, देवनी जसं एक चांगली मुलगी म्हणून, एक चांगली पत्नी म्हणून आपलं कर्तव्य निभावलंय ना, तसंच आता ती एक चांगली सून म्हणूनही आपलं कर्तव्य निभावेल. खंडू, विक्रम साहेब कुठे आहेत? ते आपल्या स्टडी रूममध्ये आहेत, त्यांच्यासाठी कॉपी आहे. ते मिनिट. विक्रम, विक्रम दार उघड. विक्रम, हे बघ विक्रम, मला माहितीये तू माझ्यावर चिडलायस. तू बोलणारच नाहीयेस का माझ्याशी? देव्याने आम्ही कामात आहोत, आम्हाला डिस्टर्ब करू नकोस. मी नाही डिस्टर्ब करणार. मी कॉफी आणले तुझ्यासाठी, तेवढी पिऊन घे. आम्हाला तुझ्याशी बोलायचं नाहीये. प्लीज लिव्ह मी अलोन. हे बघ विक्रम, विक्रम, मला तुझ्यापासून काही लपवायचं नव्हतं. तू आल्यावर मी तुला सगळं सांगितलंच असतं, पण त्याआधीच तुला चुकीच्या पद्धतीने कळलं तर त्यात माझा काय दोष आहे? दोष तुझा नाहीये, दोष आमचा आहे. आम्ही प्रेम केलं ना तुझ्यावर, जीवापाड. तू काही केलं असतंस ना देवयाने आमच्या नकळत, तरी सुद्धा आम्हाला चाललं असतं. पण आमच्या बाळाच्या बाबतीत आम्ही खूप पॉझिटिव्ह आहोत.
वाईट आम्हाला या गोष्टीचं वाटतंय ना की एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी तुला तो आम्हाला सांगावासाही वाटला नाही, तुला आमची गरजही वाटली नाही. तुझ्यावरच्या विश्वासामुळेच मी हा निर्णय घेतला विक्रम. आपल्या प्रेमापोटीच. बस बस झाला आता. प्रेम प्रेम हा शब्द सुद्धा आमच्यासमोर उच्चारू नकोस, कारण तुला जर कधी कळत असतं ना तर एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी तू आम्हाला विचारलं असतास, आम्हाला सांगितलं असतास. आणि एक गोष्ट लक्षात ठेव देवयानी, आमच्या बाळाला आमच्या नजरेपासून आम्ही दूर करू शकत नाही कुठल्याही परिस्थितीत. आणि जर तसं तू केलंस ना तर आम्ही त्याच्याशिवाय जगू शकत नाही. कळलं तुला आम्ही काय सांगतो? आम्ही आमच्या बाळाशिवाय जगू शकत नाही. जा आता, तुला काय करायचं ते कर. साक्षी, अगं आवरलं का सगळं? चला ना आता. आई आणि काकू येतात. आणि अमोल? अमोल बाहेर गेलाय. बाहेर गेलाय? त्याला माहिती होतं ना आपल्याला सगळ्यांना मंदिरात जायचंय म्हणून? हो, पण त्याचा मूड नव्हता. मूड नव्हता? काय झालं मूड नसायला? मला ना ह्या मुलाचं हल्ली काय चाललंय काही कळतच नाहीये. घरात काय चाललंय काय नाही इकडे काहीही लक्ष नसतं त्याचं. कुठल्या मस्तीत वावरत असतो ना कोणास ठाऊक. लहान आहे का तो आता? घरात त्यांनी लक्ष द्यायला नको? घरातल्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी पुढाकार घ्यायला नको का? काका, मी सांगितलं त्याला, पण त्याची यायची इच्छाच नव्हती. हल्ली ना अतिशय बेजबाबदारपणे वागायला लागलाय हा मुलगा. काका, त्याच्या आवडत्या इन्स्टिट्यूटमध्ये त्याला ऍडमिशन घेता येणार नाही हे कळल्यापासून जरा अपसेटच असतो रे तो. अगं पण इतर अनेक इन्स्टिट्यूट्स आहेत ना. मॅनेजमेंटचं शिक्षण घेण्याबद्दल मी नाही म्हणतच नाहीये. फक्त एवढ्या महागड्या इन्स्टिट्यूटमध्ये नकोय असंच म्हटलं मी त्याला. काका, पण त्यासाठी तू तुझा मूड एवढा का खराब करून घेतोयस? का चिडतोयस एवढा? अगं चिडू नको तर काय करू? ती महागडी फी भरण्या एवढे पैसे आहेत का आपल्याकडे? हेच मी समजावलं त्याला. इतर अनेक ऑप्शन समोर ठेवले पण हा ऐकायलाच तयार नाही. यू डोंट वरी, मी समजावते त्याला. आता तो थोडा मोठा झालाय, त्याला सगळं कळतं, फक्त थोडा उशीर लागतो इतकंच. चला निघूया. अमोल कुठे आहे? त्याचा मूड नाहीये त्यामुळे तो येणार नाहीये. चला आपण निघूया, आपल्याला उशीर होतोय. चल निघूया. चल. आई जगदंबे, माझ्या देऊला नवा जन्म मिळाला तो तुझ्याचमुळे. तिला सून म्हणून मानाने साईमाने स्वीकारलं, हाही तुझाच चमत्कार. पण आजचा हा दिवस दिसण्यासाठी आम्हाला अग्निपरीक्षा द्यायला लागली. मोठ्या दिव्यातनं आम्हाला जावं लागलंय. पण आता मात्र यापुढे पुन्हा कुठलं नवीन संकट येऊ देऊ नकोस आणि माझ्या देऊचा संसार सुखाचा होऊ दे. एवढंच मागणं मागते तुझ्या पुढे. जगदंबे, कृपा कर, कृपा कर. खूप मोठ्या संकटापासून देऊला वाचवलंस आणि त्यासाठीच आम्ही आज सगळे तुझ्या दारी आलो होतो. सगळ्यांना आता सुख लाभू दे. पुन्हा नवीन संकटात अडकून आमची परीक्षा बघू नकोस. सगळ्यांचं भलं होऊ दे एवढंच मागणं मागतो मी तुझ्याकडे. आई, श्राऊला माझ्यापासून हिरावून घेऊन तू माझ्यावर खूप मोठा अन्याय केलास. पण आता मात्र अमोलच्या बाबतीत असं काही होऊ देऊ नकोस. वाईट गोष्टीपासून त्याचं रक्षण कर, एवढंच मागणं मागते.
आजपर्यंत देऊला जशी प्रत्येक संकटाशी सामना करण्याची शक्ती दिलीस तशीच यापुढेही दे आणि देऊसारखा खंबीरपणा माझ्याही अंगी येऊ दे, जेणेकरून मी माझ्या कर्तव्यात आणि जबाबदारी पूर्ण करण्यात कधीच कमी पडू नये. देवयानी, तू जेवत का नाहीयेस? मला भूक नाहीये. तू जेवली नाहीस तर बाळावर परिणाम नाही का होणार? बाळाच्या तब्येतीची काळजी फक्त मीच घ्यायची का? जोपर्यंत विक्रम मनापासून माझ्या निर्णयाला संमती देत नाही तोपर्यंत मी अन्नाला स्पर्श सुद्धा करणार नाही. आता बाळाची सगळी जबाबदारी विक्रमवर आहे. आणि यात बाळाचा काहीच दोष नाही. आदित्य,